सातव्या पुष्पामध्ये कल्पना कुलकर्णी यांनी खूप मोठा विषय घेतला, ऋणानुबंध. खरोखरच 7 जन्मीचे ऋणानुबंध, 3 जन्मीचे ऋणानुबंध असे घेऊन आपण आपल्या पिढीमध्ये जन्माला येत असतो. आणि त्यामुळं या ऋणानुबंध ह्या आपल्या आयुष्याला भरून राहिलेले असतात. मग ऋणानुबंध फक्त जन्माला आलेल्या घरातच असतात असं मला तरी वाटत नाही. पण बघूया या लेखिका कल्पना कुलकर्णी काय म्हणतायत ऋणानुबंध मधून. ऋणानुबंध. शब्द लिहिताना शब्दाची फोडही सुचली. पूर्वकर्मानुसार आपण एखाद्याच्या ऋणात असतो किंवा आपल्या ऋणात कोणीतरी असते आणि त्या नात्याने अथवा त्या नात्याचे जे बंध तयार होतात त्याला ऋणानुबंध. हे ऋण वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. मदत, उपकार, प्रेम, ममत्व, मैत्र, जिव्हाळा अशा अनेक प्रकारच्या ऋणांमुळे ऋणानुबंध जुळतात. रक्ताची नाती ही ऋणानुबंधांनी जोडली जातात. यात कधी कधी असंतोष, नाराजी, राग अशा नकारात्मक छटाही डोकावतात. उदाहरणार्थ, एकमेकाशी बिलकुल न पटणारे जोडीदार किंवा सख्खे भाऊ असूनही एकमेकांचे वैरी आहेत की काय असे वाटावे इतपत दुरावा. अशी नाती देखील पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधनातून जन्माला येतात. त्यांचे एकमेकाशी असलेले देणे किंवा घेणे संपले की एकतर अशी नाती संपुष्टात येतात किंवा गैरसमज दूर झाले की नव्याने बहरतात. काही नाती अशी असतात की ज्यांच्या सहवासात आनंदाची बरसात होते. प्रेम, ममत्व, जिव्हाळा यांची लयलूट असते. आपण कधी चुकलो तर मात्र कधी प्रेमाने, कधी धाकाने, दटावणीने आपल्याला योग्य त्या मार्गावर आणले जाते. यात आई वडील, काका काकू, मामा मामी, मावशी आत्या असे अनेक जण असतात. अशा प्रेमळ सहवासात आपण परिपक्व होत असतो आणि अशात काही जण फक्त उपहास करणारे, आपल्या चुका शोधणारे, वर्मावर बोट ठेवणारे एखादे नकोसे नाते वाट्याला येते. कधी कधी हे असले ऋणानुबंध टाळावेसे वाटतात, पण टाळता येत नाहीत. अशा वेळी आपण शांत राहून तेही नाते स्वीकारावे, कारण अशा नात्यांमुळे चांगल्या नात्यामधला गोडवा अधिक वाढतो. अशाच नात्यांच्या सरमिसळीत आयुष्य पुढे पुढे सरकते. कधी कधी ध्यानीमनी नसताना अगदी दूरची परदेशातली मुलगी देखील सून म्हणून घरात येते किंवा अनोळखी प्रदेशातील प्रांतातील मुलगा जावई म्हणून लागतो. अशा दूर दूरच्या ठिकाणाशी नाती जुळली की वाटतं यांचे आणि आपले नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असणार. खूप वर्षांनी एखादी व्यक्ती थोड्या वेळाकरता भेटते आणि आपलीशी होते, तर काही वेळा रोज भेटूनही सूर जुळत नाहीत. हल्ली समाज माध्यमामुळे हे बंध जरा जास्तच फोफावलेत. पण यातले खरे ऋणानुबंध ओळखण्याची वृत्ती नीर, क्षीर, विवेक असेल तर जिथून या ऋणानुबंधांच्या गाठी पडत असतील त्या भेटीत मोठी तुष्टता असेल.